शांतपणे काम करणारा कलाकार आजच्या सोशल मीडिया युगात हरवतोय का? नक्कीच हरवतोय. नक्कीच हरवतोय. माझं उदाहरण घ्या. दुसरं अक्षयचं घ्या. अक्षय खन्ना बरोबर. हां. जो म्हणजे तो आता तो फारसा बाबा दिसत नाही. हं, हं, हं. पण तो छावा आणि धुरंधरमुळे आता एकदम ह्याच्यात आहे. तर ॲक्टर चांगला आहे. हो. यतीन कारेकर सुद्धा ॲक्टर चांगला आहे. नक्की, नक्की. पण हं. नाही एवढे पुढे येत. मी नाही मला सवय Instagram सतत चेक करायची किंवा मला इच्छा नाही किंवा मला लाइक्स हवे आहेत, मला रीच हवी आहे, मला फॉलोअर्स पाहिजे. मला नाही अजिबात इच्छा नाही. हो, हो, हो. मी आहे, माझं काम आहे, माझं काम बोलतंय ना, तुम्ही माझं काम बघा आणि तुम्ही तुमचं ठरवा. की तुम्हाला ह्या व्यक्तीची ॲक्टिंग या रोलमध्ये आवडली की नाही, संपला विषय. माझ्याकरता विषय तिकडे संपला. बरोबर. हो. पण त्याकरता हा काय म्हणजे Instagramवर किंवा Xवर किंवा Facebookवरती ॲक्टिव्ह नाही, याचा अर्थ हा ॲक्टर नाही असं नाही ना. हो, 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 हो. त्याला आवडत नाही. त्याच्या आहारी जास्त नाही गेलं पाहिजे. हां, नाहीच गेलं पाहिजे. तुम्ही मला माझं आयुष्य जगायचंय. मला आणखीन बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत, करायच्या आहेत, आत्मसात करायच्या आहेत, अनुभवायच्या आहेत. हो, हं. हं. त्या करण्याकरता मला जर मी सतत ह्याच्यावरती राहिलो आणि सतत मला किती लाईक मिळाले, दर 5 मिनिटाला तुमच्याशी बोलताना सुद्धा किती ते ते हल्ली होतं ना माणसं बोलताना पण सारखे मोबाईल सतत चेक करतो. म्हणजे काय आहे, काय 100% ते हे नाही करत. त्याची सवय लागली आता सध्या हल्लीच्या काळात. ते फार लोकांचे म्हणजे अटेन्शन स्पॅन जो आहे ना, तो लोकांचा खूप कमी झालेला आहे. मी कालच एका एक रायटर आहेत आमचे रवी मठाधिकारी. त्याच्या मुलीशी बोलत होतो. त्याच्या जी मीटिंग होती एक. हो. तेव्हा तिला मी विचारलं म्हटलं, "व्हॉट इज युअर टेक ऑन व्हर्टिकल्स?" ज्या व्हर्टिकल नवीन आहेत. त्याच्यात तिने तो एक छान पॉइंट मांडला. हो. की लोकांचा अटेन्शन स्पॅन जो आहे. पूर्वी कसं होतं नाटकं म्हणजे अगदी पूर्वीचं म्हणतो बरं का. तेव्हा मंदिरांमध्ये वगैरे नाटकं व्हायची. हो. गावचा पार तिथलं मंदिर. तिथलं मंदिर किंवा लावणी असेल ते. चावडी असेल तर ते मशालीच्या प्रकाशात मंद लाईटमध्ये. असे सगळी नाटकं व्हायची. त्यामुळे ती रात्रभर चालायची मस्तपैकी. काही ड्युरेशन पण तेवढा. लोकांनाही वेळ होता तेवढा. लोकांनाही तेवढा वेळ होता. तर मुलगीचं साधन तेच होतं. त्याच्यानंतर हळू-हळू गोष्टी बदलत गेली. मग थिएटर झाली. मग थिएटरमध्ये नाटकं व्हायला लागली. मग हळू-हळू फिल्मचा आविष्कार, कॅमेरा आला. ते फिल्म ते अटेन्शन स्पॅन आणखीन थोडं कमी झालं. हो. नंतर टीव्ही आला. टीव्हीमुळे आणखीन कमी झालं. आता हे आलेलं आहे. याच्यामुळे तर खूपच कमी झाले. म्हणजे खरं काय आणि खोटं काय असं झालं. एक्झॅक्टली. आणि मला इनफॅक्ट ती म्हणाली की काहीतरी 10 ते 12 सेकंद एवढाच अटेन्शन स्पॅन आहे. हो. ते लगेच माणूस स्किप करतो, स्क्रोल करतो, हां. पुढे जातो लगेच. एवढंच राहिलं. तर ही पॉवर टेक्नॉलॉजीनी ही पॉवर लोकांना ऑडियन्सला दिल्यामुळे आपला परफॉर्मन्सचं टेन्शन न घेता आपला परफॉर्मन्स दणदणीत आणि म्हणजे खणखणीत व्हावाच हे बघणं एवढंच आपल्या हातात आहे ना. बाकी मी काय सांगू शकतो. आणि जेव्हा एकदा कळतं की बाबा ओके हा ॲक्टर चांगला आहे, हा जे करतो ते व्यवस्थित बघा रे. यतीन कारेकर जे करतो त्याचा काय मुन्नाभाई म्हटलं, "अरे सॉलिड आनंदभाई केला होता. अरे इक्बालमध्ये अरे त्यांनी काय वडिलांचा रोल केला मस्त केला. बाजीराव मस्तानी अरे काय सॉलिड त्यांनी तो ब्राह्मण केला होता." हे लक्षात राहणार आहे. हे जेव्हा लोकांच्या लक्षात राहतं, फिल्म आहे म्हणून मी म्हणत नाहीये. सीरियलमधलं पण मी बोलेन. हो, हो. 28 वर्षाचा होता तेव्हा मी 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा रोल केला होता. ते सुद्धा अजून लोकांना आठवतं. औरंगजेब आठवतो. सांगायचा मुद्दा काय माहिती का? आपण एक ॲक्टर म्हणून किंवा टेक्निशियन म्हणून, डिरेक्टर, सेट डिझायनर, प्रोडक्शन डिझायनर, मेकअपमन, एडिटर जे काय या इंडस्ट्रीत आपण आहोत. आपण आपलं काम किती प्रामाणिकपणे करतोय हेच बघा. बाकी टेन्शन घेऊच नका. ते कुठे कुठल्या माध्यमात रिलीज होईल तो नंतर एक्झॅक्टली.